हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल आणि गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मी इथे घेत आहे. ॲक्च्युली मी थोड्या वेळापूर्वी ना जे चिया सीड्स असतात ना तर ते भिजवत घातलेले होते आणि आज घ्यायचं आहे आवळ्याचं ज्यूस. त्यासाठी मी इथे 3-4 आवळे असे थोडं पाणी टाकून बारीक करून घेतलेले आहेत आणि ह्या चिया सीडमध्ये मी गाळून घेणार आहे. आता फक्त आवळ्याचं ज्यूस तर घ्यायचंच आहे, तर मग चिया सीड्स पण खूप जास्त हेल्दी असतात. सो मी दोघांना कंबाईन करून इथे ज्यूस जे आहे मॉर्निंगचं ते बनवून घेत आहे. आणि मी नेहमी तुम्हाला सांगत असते की आवळ्याचं ज्यूस तुम्ही घेत जा, खूप चांगलं असतं केसांसाठी. त्यामुळे याला जर आपण आठवड्यातून 2-3 दिवस जरी घेतलं ना तर हेअरफॉलचा जो प्रॉब्लेम असतो ना तो बऱ्यापैकी कमी होऊन जात असतो. त्यामुळे नक्की तुम्हीही घेत जा. घरात नवीन गॅस आलेला आहे, त्यामुळे जुना गॅस जो होता तो अशा पद्धतीने आम्ही खाली उतरवून ठेवलेला होता. आणि पिया तिथे एन्जॉय करते, म्हणजे ती म्हणते मी खाना बनवते, मी हे करते. आणि तिचं मस्त 1-1.5 तास ती त्या गॅससोबत खेळत बसलेली होती आणि तिला वाटत होतं की मला ओरिजिनल गॅस मिळाला आहे खेळायला, म्हणून ती खूप जास्त एक्सायटेड होती खेळण्यासाठी. आणि ॲक्च्युली आम्हाला काय करायचं आहे ना की ह्या गॅसला व्यवस्थित क्लीन करून ठेवायचं आहे. कारण काय झालेलं की आम्हाला हा ॲक्च्युली रिप्लेस करायचा होता, पण ज्यावेळी आम्ही गॅस नवीन घेतला ना, आणि तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. मी त्यात भरपूर जो नवीन गॅस घेतला आहे मी, तर त्याची पूर्ण डिटेल मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा. तर हा गॅस रिप्लेस करायचा होता, पण आता रिप्लेसचं ऑप्शन नव्हतं आणि मग परत दुसऱ्या ऑफरसाठी थांबणं म्हणजे परत 1-1.5 महिन्याचा गॅप जातो. सो आम्ही डिसाईड केलेलं की इन केस कधी फ्युचरमध्ये आपल्याला एक्स्ट्रा गॅसची गरज पडली तर हा आपल्याकडे राहीलच. अशा हिशोबाने आम्ही त्याला न रिप्लेस करता डायरेक्ट त्याला विकत घेतला आणि ते हा छान आम्ही पूर्ण क्लीन करून टाकलेला आहे. नाहीतर मग हा बेडमध्ये ठेवायचा आहे. सो बेडमध्ये ठेवल्यावर जर हा याच्यावर खराब असेल तर मग किडे व्हायला लागतात, त्यामुळे पूर्णपणे क्लीन करून टाकला आम्ही. आणि हा बॉक्स जो आहे आमचा आता डायरेक्ट जाणार आहे बेडमध्ये. सो हे सकाळी सकाळी काम जे आहे माझं ते झालेलं आहे. आणि मी म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होते की असे काही लसूण होते जे मी डब्यात निवडून ठेवले होते, त्यांना रूट्स आलेले होते, तर ते मी फायनली आज लावून घेत आहे. मग मी काय केलं आहे, फक्त त्यांचे जो रूट्सवाला पार्ट होता ना तो खाली मी मातीत दाबून देते आणि वरून त्यावर माती घालून देते. आणि लेट्स सी आता हे ग्रो होत आहे की नाही म्हणून. आणि एक गार्डनर असलं ना की एक छोट्या छोट्या ह्या गोष्टी ज्या करण्यामध्ये इंटरेस्ट आणि जे एक्साइटमेंट असते आणि जो आनंद असतो तो काहीतरी वेगळाच असतो. आणि आता त्यानंतर मग आता मी काय करते, इथे माझ्याकडे 2 अशा लांबवाल्या कुंड्या आहेत ह्यावाल्या मातीच्या, ज्या मी सिमेंटने घरीच बनवलेल्या आहेत म्हणजे 1.5-2 वर्षापूर्वी. आणि इथे मी काय केलं ना, यामध्ये थोडी कोकोपीट, थोडी माती घेतली आहे 50% आणि 2-2 मूठ जे आहे इथे मी कंपोस्ट घेतलं आहे आणि राख टाकलेली आहे. आणि यांचं मिश्रण तयार करून मी इथे अशा प्रकारे जी आपण शेतात कसं कपाशी लावतात, नाहीतर बरेच असं शेतकामं जेही होतात ते अशी त्यांची एक लाईन केलेली असते क्रिएट, तर मी पण तशीच लाईन इथे क्रिएट करून घेतलेली आहे. आणि जे धने होते ना तर मी त्यांना 2 भागांमध्ये असं थोडं चुरून घेतलं आहे बेसिकली, आणि या लाईनमध्ये मी टाकून देते, म्हणजे जेव्हा याच्यातून कोथिंबीर ग्रो होईल ना तर मला कट करायला इझी राहील. नाहीतर मग काय होतं, पूर्ण असं भुरभरून जर आपण सगळ्याकडे टाकून दिलं ना तर तिचा असा गुच्छा कट नाही करता येत आपल्याला, जो मागच्या वेळेस मी एक्सपिरियन्स केला होता. सो मी असा विचार केला की आपणही थोडं शेतकऱ्यांसारखं थोडंसं कॉपी करूया त्यांचा. सो मी इथे तेच केलेलं आहे. आणि वरून मी याच्यावर कोकोपीट घालते. तुमच्याकडे कोकोपीट नसली, नुसतं माती असली ना तरी देखील चालतं आहे. खूप इझी टू ग्रो आहे कोथिंबीर, लगेच ग्रो होऊन जाते. आणि 2-3 दिवसात तरी याच्यातून जे आहे ना यांचे नवीन छोटे छोटे प्लांट्स बनायला तयार होऊन जाईल. भरगतचं असं मी पाणी देत आहे. आणि यांची एक डेझिग्नेटेड जी प्लेस आहे ना त्यासाठीच मी ह्या कुंड्या घरी बनवलेल्या होत्या की इथे मला ठेवता यावं. सो ही एक खिडकी आहे, त्या खिडकीत अशा कुंड्या बसून जातात आणि मी इथे ठेवून देते, जेणेकरून मी दिवसातून 1 वेळा पाणी देऊ शकते. आणि ग्रो झाल्यावर खिडकीचा लुक पण चेंज होऊन जाईल आणि घरातूनही खिडकीमध्ये बघायला खूप छान वाटेल, सर्व काही हिरवगार असेल. आणि याचे जे काही अपडेट्स आहेत ना मी तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करतच राहणार आहे. आणि मी आता बनवून घेत आहे स्वयंपाक. आणि स्वयंपाक झाल्यावर मला खूप मोठं महत्त्वाचं काम आहे. ॲक्च्युली आज आहे त्रिपुरी पौर्णिमा. सो त्यासाठी मला खूप एक मोठी गोष्ट बनवायची आहे, जी लॉंग प्रोसेस आहे, पण मला ती आजच्या आज बनवून कंप्लीट करायची आहे. आणि मी आता इथे बनवत आहे ॲक्च्युली कोबीची भाजी बनवते. जस्ट नॉर्मल असा मी तडका देऊन बनवणार आहे. आणि मी इथे जी फ्लावर होती तर ती मी आधी थोडी पाण्यात उकळून घेतलेली आहे, जेणेकरून पटापट शिजून जाणार. आणि त्यासाठी मी इथे म्हणजे कांदा वगैरेची जी नॉर्मल फोडणी असते
ती बनवायची आहे जास्त. आज ॲक्च्युली थोडं डाळ भातचा प्लॅन होता, पण मला काम असल्यामुळे मी जे आहे ना काम कमी करून घेतलं आणि जस्ट चपाती भाजी बनवते. तर मी कांदा लसूण वगैरे सगळं परतून घेतलेलं आणि आता मी इथे जो टमॅटो होता तर मी 2 छोट्या साईजचे टमॅटो घेतलेले होते, त्यांची बारीक प्युरी करून घेतली आणि मसाले घालून मी ही प्युरी पण छान हिला शिजवून घेणार. मीठ टाकलं ना की टमॅटो लवकर शिजतो, त्यामुळे याच्यामध्ये मी मीठ घालून घेत आहे चवीपुरता आणि छान याला परतून घेत आहे. आणि हे परतून झाल्यावर छान याला तेल सुटल्यावर जे आहे मी याच्यामध्ये जी कोबी आपण उकडून घेतलेली होती ती मी याच्यामध्ये घालून देणार आहे. आणि थोडे वाटाणे होते माझ्याकडे, तेही मी उकडायला घालून दिले होते आणि पियाला बटाटा आवडतो त्यामुळे एक बटाटाही घालून दिलेला. सो सगळ्यांच्या आवडीचं होऊन जाईल एकाच भाजीमध्ये. आणि अशा पद्धतीने माझी इथे भाजी तयार झालेली आहे. यानंतर चपात्या झाल्या की जेवण करूयात आणि मग आपण भेटूयात. जसं मी तुम्हाला ह्या गॅसचा जो फुल डिटेल व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने तुम्ही क्लीन केलं पाहिजे, पण बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ बघितला नाही. म्हणून सांगते की तुमच्याकडे असा कुठलाही कुकटॉप असला ना तर त्याला आधी गार होऊ द्या आणि मगच क्लीन करा. म्हणजे तुम्ही स्वयंपाक करून झाल्यावर लगेच त्याला क्लीन करायला लागू नका. गरम असला ना की तो ब्लास्ट व्हायला लागतो. आणि मला खूप जास्त आवडलेला आहे हा गॅस, कारण की खूप इझी टू क्लीन आहे आणि थोडंसं क्लीन केलं की एकदम छान चकाकतो. मी तरी ह्या गॅससोबत खूप हॅपी आहे. तर तुम्हालाही हा गॅस घ्यायचा असेल त्याचा फुल व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, नाही तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला दिली, तो व्हिडिओ आधी तुम्ही चेक करा आणि मग घ्यायचा प्लॅन करा. आणि जे मी तुम्हाला म्हणली की आज आहे त्रिपुरी पौर्णिमा, तर त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे माझी मम्मी किंवा मी लग्नाच्या आधी आम्ही बऱ्याच असं म्हणजे प्रत्येक त्रिपुरी पौर्णिमेला आम्ही 7:30ची बेलवाती लावायचो. सो मम्मीने मला कालच्या दिवशी आठवण करून दिली की उद्याच्या दिवशी त्रिपुरी पौर्णिमा आहे. तर मग मी डिसाईड केलं की एवढं हार्ड नाही आहे, मला जे सूत काढायचं असतं ना त्याच्या ज्या वाती बनतात तर ते मला जमतं. सो मी डिसाईड केलेलं कालच की मी हे बनवणार आहे आणि मी ह्या वाती लावणार आहे. खूप इझी आहे प्रोसेस. तुम्हाला जर शिकायची असेल तर मी आता पुढे तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने जे आहे कापसापासून आपण सूत काढू शकतो आणि किती एकदम इझी आहे. बस तुम्हाला थोडी प्रॅक्टिसची गरज आहे. स्टार्टिंगला थोडे फिंगर्स पेन करायला लागतात, पण एकदाची सवय झाली की काही होत नाही, एकदम नॉर्मल पेन होतं. सो हे त्रिपुरी पौर्णिमाच नाही तर जर तुम्ही सूत काढायला शिकले तर बेलवात जी असते ती तुम्ही श्रावण सोमवारमध्ये लावू शकतात, तुम्ही प्रदोषच्या दिवशी लावू शकतात. अजून बरेच जे असतात शंकराच्या जे आपण वेगवेगळे हे असतात तुम्ही त्या दिवशी लावू शकतात. हरतालिका असते त्या दिवशी वेगवेगळ्या तुम्ही 108 वाती लावू शकतात. तर अशा बऱ्याच आहे, म्हणजे एकदा शिकलं की आपल्याला बरंच हे कामात येणार आहे. त्यामुळे इथे पिया मला हेल्प करत आहे, महत्त्वाचं म्हणजे काउंटिंग करायला, कारण की 7:30चा आकडा खूप मोठा आहे. तर चला मी आता तुम्हाला शिकवते. तर सगळ्यात आधी ना म्हणजे एक तुम्हाला पेन्सिल काहीतरी घ्यायची आहे ज्यात तुम्ही काढलेलं सूत तुम्ही गुंडाळू शकणार. सो एक आणि कॉटन असं घ्यायचं आहे ना की त्याला छान पिंजून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून तो स्मूथ होऊन जाईल. आणि त्याचा एक टोक जो आहे तुम्हाला तो अशा पद्धतीने साईडला पकडून जस्ट तुम्हाला गोल गोल फिरवत पुढे पुढे न्यायचं आहे आणि त्याचा एक थ्रेड तयार व्हायला लागतो. आणि ही प्रोसेस तुम्ही 4 वेळा बघून आणि स्वतः प्रॅक्टिस करणार तेव्हा तुम्हाला जमायला लागेल. आणि तुम्हाला जर अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की हे शिकून घेतलं पाहिजे, कारण की हे 10-20 रुपयाचा 108चा जो असतो गुच्छा मिळत असतो बाजारामध्ये. सो इथे मी काय करते, असा कापूस याला पूर्ण त्याला क्लीन करून घेत आहे व्यवस्थित, कारण कापूस व्यवस्थित क्लीन असला ना की तुमचा जो येणारा थ्रेड आहे ना तो मध्येच तुटणार नाही. तर इथे बघा मी आधी थोडा होडून घेते आणि याला फिंगरमध्ये असं घ्यायचं आहे. अंगठा आणि जे आपलं फिंगर असतं त्याच्यामध्ये त्याला गोल फिरवायचं आहे. त्यानंतरचं मधला फिंगर आणि रिंग फिंगरमध्ये त्याला पकडून ठेवायचं आहे आणि जोवर आपण गोल फिरवून झालं की सोडून मग त्याला परत घ्यायचं आहे आणि मागचा जो आपण कापूस घेतलेला आहे हातामध्ये तर त्याला होडत जायचं आहे. मला माहीत नाही मी एक्सप्लेन करता येईल की नाही, पण तुम्ही व्हिडिओ बघा. मी इथे बऱ्यापैकी इकडून तिकडून दोघी हातांनी कशा पद्धतीने करायचं आहे दोघी साईडून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जस्ट हा फिंगरचा खेळ आहे की तुम्ही फिंगरला कशा पद्धतीने पटापट चालवताय.
आणि बस इकडचे तुम्हाला 4 फिंगर लागतात आणि इकडचे 2 फिंगर लागतात तुम्हाला. आणि जेव्हा हा थ्रेड छान कडक होऊन जातो तेव्हा त्याला बस गोल करून फिरवून घ्यायचं आहे आणि त्याला तिथे पॅक करून द्यायचं आहे. नंतरचं जो पण जे टोक असतं ना ते आपल्याला ओपन ठेवायचं आहे, म्हणजे की नंतरचा जो कापूस आपण घेऊ ना तो तिथे अटॅच झाला पाहिजे फिरता फिरता. सो ही एक फक्त नॉर्मल प्रोसेस आहे. तुम्ही 2-3 वेळा याला एवढी प्रोसेस बघितली की तुम्ही लगेच शिकून जाणार. ह्या बेलवातींचं ॲक्च्युली खूप महत्त्व असतं शिवरात्रीमध्ये, नाहीतर मग श्रावणमध्ये. त्यामुळे शिकलेलं कधीही फायद्याचं आहे. आणि जसं तुम्ही इथे बघताय की 3 फिंगर घ्यायचे आहेत. जेव्हा आपण वाट तोडतो तेव्हा 3 फिंगर घेऊन असे त्याला 3 टाइम्स झालं पाहिजे, म्हणजे जिथून स्टार्ट केलं तिथून त्याच्या पुढच्यापर्यंत, जसं मी तुम्हाला दाखवते. आणि ते झालं की तोडून घ्यायचं आणि तिला नंतर थोडी गोल फिरवून हाताने जरी ट्विस्ट केली अशी तरी देखील चालते. आणि पटापट ज्या ह्या वाता आहेत त्या लगेच बनायला लागतात आणि एकदम तुम्ही मार्केटमध्ये पण तुम्हाला मिळणार नाही अशा तुम्ही बनवायला लागणार. सो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेत असाल आणि तुम्हाला या गोष्टीची आवड असेल तर मला सांगा कमेंटमधून. मी अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे तुमच्यासोबत मी शेअर करेल. सो इथे जे आहेत मला 750 वाती करायच्या आहेत आणि पिया आणि आम्ही दोघं मिळून काउंटिंग आमची चाललेली आहे. आणि अक्षरशः मी दुपारी बसली होती जेवण झाल्यावर, म्हणजे 1:30 वाजता बसली असेल, तर रात्रीच्या मी 7 वाजेपर्यंत बनवून काउंटिंग हेच माझं काम चाललेलं होतं. आणि माझ्यासोबत पिया होती म्हणून तिने मला बरेच 10 जे काउंट्सचे जे जुडूप असतात ते तिने मला तयार करून दिलेले, नाहीतर मला अजून वेळ लागला असता. आणि आज ॲक्च्युली आम्हाला सेलिब्रेट करायचं आहे तुळशी विवाह, तर त्याची पण गडबड चाललेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की 7 जे आहेत 100-100चे जुडूप आहेत आणि एक 50चं आहे, असं 750 वाती माझ्या इथे करून झालेल्या आहेत. आणि आता मी यांना तुपात भिजवते, जे साजूक तूप असतं गाईचं त्यात भिजवायचं आहे. तर मी नॉर्मली जस्ट त्याला डीप करून थोडं स्क्वीज करून घेईल, कारण स्क्वीज नाही केलं तर त्यामध्ये खूप जास्त तूप जातं आणि त्यांना जळायला खूप जास्त वेळ लागतो. आणि मग त्यामुळे थोडं स्क्वीज करून मी जे आहे अशा पद्धतीने काढून घेते. आणि एक प्लेट असते, ॲक्च्युली प्लेटमध्ये लावायचं असतं, जी तांब्याची प्लेट असते, पण माझ्याकडे आता नाही आहे. सो मी इथे पंतीतच लावते आणि वरून इथे थोडं मी आहे ते तूप घालून घेते. आणि ॲक्च्युली आजच्याच दिवशी ना लाईटच नव्हती, लाईट येत होती जात होती, तर अशामध्ये ह्या सगळ्या गडबड चाललेल्या. आणि बाहेर जे आहे आमच्या म्हणजे फ्लोअरवर आम्हाला तुळशी विवाह सेलिब्रेट करायचा होता, तर त्याची पण गडबड चालली होती, तिकडे पण डेकोरेशन चाललं होतं. आणि ह्या दोघी गोष्टींना मॅनेज करून मध्ये लाईटलाही मॅनेज करावं लागत होतं. आणि मला उशीर झाल्यामुळे हे सेट नव्हतं झालं. सो मी काय केलं ना की ही पंती मी थोडा वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते, जेणेकरून 5-10 मिनटं फक्त, म्हणजे हे जे ना थोडं हार्ड होऊन जाईल, नाहीतर मग छान थोडे हार्ड झाले ना की व्यवस्थित जळतात वाती. सो मी फक्त 10 मिनटासाठी याला फ्रीजमध्ये ठेवत आहे. आणि हे थोडे हार्ड झाले की मी यांना काढून घेईल. आणि जस्ट नॉर्मली इथे आपल्याला काय करायचं आहे की यावर एक जे आहे ना, तुम्हाला जेव्हा तुम्ही याला जाळणार तेव्हाची गोष्ट सांगते, त्यावर एक कापूरचं जे आहे ना वडी ठेवून घ्यायची आहे आणि जस्ट पेटवून द्यायचं आहे. जे काही तुमच्या मनात इच्छा आहेत त्या मागायच्या आहेत. तुम्ही एवढी मेहनत केल्यानंतर देव तुम्हाला काही ना काहीतरी देईलच ना. सो असो, तर मी इथे माझं हे जे काम आहे झालेलं आहे आजचं, त्रिपुरी पौर्णिमेच्या वाती माझ्या लावून झालेल्या आहेत. मी जसं म्हणली तुम्हाला की तुळशी विवाहाचा जो प्रोग्राम आहे, तर मी पूर्ण इथे व्हिडिओ केला नाही, कारण की माझ्यासोबत अजून बरेच शेजारी लोक होते, सो चांगलं वाटत नाही. पण पूजा झाल्यानंतर, तुळशी विवाह झाल्यानंतर मी हा जो छोटीशी क्लिप होती तुमच्यासाठी ही काढून ठेवलेली होती. तर मी अपेक्षा करते की आजचा व्हिडिओ, आजची तुळशी विवाह, डेकोरेशन, त्रिपुरी पौर्णिमेची वात वगैरे सगळं तुम्हाला आवडलेलं असेल. आणि जर आवडलं असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, कारण बऱ्याच लोकांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही आहे. सो मेक शुअर करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि एकही व्हिडिओ तुम्ही मिस करू शकणार नाही. आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की कळवा. काही वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमधून विचारू शकतात. आणि आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.